नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी कोरियन मूवी सायलेन्स एक्सप्लेन करणार आहे. आज आपण अशा मुलांची स्टोरी बघणार आहोत जे मूकबधीर आहेत. त्या मुलांच्या स्कूलमध्ये त्यांचे टीचर्स त्या मुलांना सेक्शुअली अब्यूज करतायत आणि ही मूवी रिअल इन्सिडेंटवर आधारित आहे. मूवी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मूवीच्या सुरुवातीला आपण कामला बघतो, जो त्याच्या मुलीसोबत राहायचा. त्याच्या वाईफने स्वतःला संपवलं असतं आणि आता ती या जगात नसते. कानची दुसऱ्या सिटीमध्ये ॲज अ टीचर म्हणून एका स्कूलमध्ये अपॉइंटमेंट होते आणि या स्कूलमध्ये मूकबधीर मुलांना त्याला शिकवायचं असतं. कान त्या स्कूलला जात असताना रस्त्यात त्याच्या गाडीसमोर एक प्राणी येतो, तर त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो. आणि दुसरीकडे आपण एका छोट्या मुलाला ट्रेनसमोर येऊन जीव देताना बघतो. आता कान त्या गाडीला गराजमध्ये नेतो, तर गराजवाला बोलतो की रिपेअरिंगसाठी वेळ लागणार आहे. कानला लेट होत असतं. आज त्याचा कामावरचा पहिला दिवस होता, तर त्याला लेट होऊ नये म्हणून तो त्याच कंडिशनमध्ये गाडीला तिकडून घेऊन जातो. तर एक लेडी मागून त्याच्या गाडीला येऊन ठोस मारते, तर कानची गाडी आता पूर्णपणे बंद पडते आणि कान तिला बोलतो, तू हे काय केलंस? तर ती मुलगी कानला माफी मागून बोलते, सॉरी, तू माझ्यासोबत येऊ शकतोस. तुला जिकडे जायचं आहे तिकडे मी तुला ड्रॉप करेल. आणि ते एकमेकांना इंट्रोड्यूस करतात. त्या मुलीचं नाव युजिन असतं. कान कारमध्ये सांगतो की मी एक टीचर आहे आणि मला साईन लँग्वेज पण येते. साईन लँग्वेज मूकबधीर मुलं त्यांचं कन्व्हर्सेशन करण्यासाठी यूज करतात. युजिन त्याला स्कूलमध्ये ड्रॉप करून तिचं कार्ड देते आणि कधी मदत लागली तर कॉल कर असं बोलून तिकडून निघून जाते. कान स्कूल प्रिन्सिपलला भेटतो, तर प्रिन्सिपल त्याला स्कूल चीफला भेटायला बोलतो. आपण बघतो की प्रिन्सिपल आणि स्कूल चीफ हे दोघं ट्विन्स आहेत आणि ते एकसारखेच दिसायला आहेत. चीफ कानला बोलतो की जर तुला इथं काम करायचं असेल तर तुला स्कूल फंडसाठी 5 लाख युआन द्यावे लागतील. इथले सगळे टीचर्स तसंच करतात. कान हे ऐकून परेशान होतो, कारण त्याच्याकडे इतके पैसे नसतात. स्कूलकडून त्याला एक अपार्टमेंट दिलं जातं. कान तिकडून त्याच्या मॉमला कॉल करून पैशांविषयी विचारतो, तर मॉम बोलते की तू टेन्शन घेऊ नकोस, मी कसंही करून पैसे अरेंज करेल. नेक्स्ट डे कान क्लासमध्ये जातो आणि मुलांना ड्रॉइंगचं काम देतो, कारण कान एक ड्रॉइंग टीचर होता. एका मुलीची ड्रॉइंग खूप छान असते. कान तिची प्रशंसा पण करतो, पण ती मुलगी त्यावर काहीच बोलत नाही. आपण सू नावाच्या एका मुलाला पण बघतो, जो आज स्कूलमध्ये लेट झालाय. कान त्याला लेट येण्याचं कारण विचारतो, तर तो काही न बोलता आपल्या सीटवर येऊन बसतो. आता सूची अशी रिॲक्शन बघून कान एका टीचरला विचारतो की या मुलाला काय झालंय. तर टीचर सांगतो की सूच्या भावाची काही दिवसांपूर्वी डेथ झाली, म्हणून तो असा रिॲक्ट करतोय. मूवीच्या सुरुवातीला ट्रेनसमोर येऊन जीव देणारा जो मुलगा आपण बघितला होता, तो सूचा भाऊ होता. काम फिनिश करून कान कम्प्युटरमध्ये मुलांच्या फाईल्स बघतो, तर त्याला माहिती पडतं की सूची मॉम कोणातरी सोबत पडून गेली आणि त्याचे फादर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आता तो त्या ड्रॉइंग गर्लची पण फाईल बघतो, जिचं नाव किरा असतं आणि ती अनाथ असते. इतर काही मुलांच्या फाईल्स चेक करून कान घरी जात असताना त्याला कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज येतो. कान जाऊन चेक करतो, तर गर्ल्स टॉयलेटमधून आवाज येत आहे हे माहिती पडतं. तो टॉयलेटमध्ये जाऊन चेक करणार, तर गार्ड येऊन त्याला थांबवतो आणि बोलतो की गर्ल्स टॉयलेटमध्ये का चेक करायचंय. तर कान बोलतो की तिकडून किंचाळण्याचा आवाज येत आहे. तर गार्ड बोलतो की जे मुलं बहिरे आहेत ते असेच रात्री वियर्ड आवाज काढून दुसऱ्यांना त्रास देतात. गार्ड कानला तिकडून जायचं बोलतो. आता नेक्स्ट डे आपण स्कूलमध्ये जंग नावाच्या पोलीस ऑफिसरला बघतो. तो प्रिन्सिपलकडून पैसे घेत होता. सूच्या भावाच्या डेथची न्यूज दाबण्यासाठी तो हे पैसे प्रिन्सिपलकडून घेत होता. आपल्याला कळतं की शाळेमध्ये काहीतरी गडबड नक्कीच चालली आहे, म्हणून त्या छोट्या मुलाच्या डेथला पण हाईड केल्या जात होतं. आता कान स्कूल फंडचे पैसे घेऊन येतो, जे त्याच्या मॉमने पाठवले असतात. तो पैसे प्रिन्सिपलला देऊन स्टाफ रूममध्ये जातो. तिथे एक टीचर सूला बेदम मारत असतो. कान त्याला मारण्याचं रिझन विचारतो, तेव्हा टीचर बोलतो की रात्री हा 2 मुलींसोबत बाहेर गेला होता. आता कान तिकडून जात असताना तो युरी नामक मुलीला विंडोमध्ये बसलेलं बघतो, तर त्याला वाटतं की मुलगी तिकडून उडी मारून जीव देण्याचा विचार करते. तर तो तिकडून धावत जाऊन त्या मुलीला पकडतो, तर ती मुलगी घाबरते, कारण कानने तिला टच केलं असतं, म्हणून ती घाबरली असते. कान तिला सॉरी बोलतो आणि विचारतो, तू असं का करत होतीस. युरी त्याला एका रूममध्ये घेऊन जाते, जिथं कपडे वॉश केल्या जायची. त्या रूममध्ये कान बघतो की एक लेडी किरा नावाच्या मुलीला वॉशिंग मशीनमध्ये बुडून बुडून मारते. ही किरा तीच मुलगी होती जिच्या ड्रॉइंगची कानने क्लासमध्ये प्रशंसा केली होती. त्या लेडीचं नाव यून असतं आणि ती या स्कूलची एक स्टाफ असते. ती कानला सांगते की या मुलांना मी अशीच ठीक करते. तेव्हा कान बोलतो, ही काय पद्धत आहे मुलांना ट्रीट करण्याची.
कान बोलतो, जर मी तुम्हाला परत असं करताना बघितलं तर तुमची कंप्लेंट मी पोलीसमध्ये देईल. कान किराला घेऊन हॉस्पिटल जातो. किरा बेशुद्ध असते. आता तिथं कान युजिनला पण बोलवतो. तेव्हा युजिन किराच्या पॅरेंट्सना पण तिथं बोलवण्याचं बोलते. तर कान सांगतो की ती अनाथ आहे. कान ही गोष्ट प्रिन्सिपलला सांगतो. तर प्रिन्सिपल बोलतो की ती लेडी किराची माफी मागणार. नेक्स्ट क्लासमध्ये कान सगळ्या मुलांना दुसरी पेंटिंग बनवण्याचं काम देतो. युरी एकटी असते कारण किरा तर हॉस्पिटलाइज होती. तेव्हा कान तिच्यासमोर ड्रॉइंग बनवू लागतो. युरी हे बघून खूप हॅपी होते. तेव्हा हॉस्पिटलमधून युजिनचा कॉल येतो की मला तात्काळ येऊन भेट. दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात. तर युजिन सांगते की किरासोबत स्कूलमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत आणि हे प्रिन्सिपलने केलं आहे. हे ऐकून कानला तिच्यावर विश्वास होत नाही. तर युजिन त्याला एक पेपर दाखवते ज्यावर रात्रभर किराने खूप काही लिहिलं असतं. त्या पेपरवर किराने चीफचं नाव पण लिहिलं असतं की तो तिच्यासोबत आणि इतर मुलांसोबत पण सेक्शुअल ॲब्यूज करतो आणि पोलीसवाले पण त्यांना मदत करत नाही. कारण मूवीच्या सुरुवातीला आपण बघितलं असतं की पोलीसवाला प्रिन्सिपलकडून पैसे म्हणजे लाच घेत होता. म्हणजे तो या सगळ्या मॅटरला शांत ठेवण्यासाठी हे पैसे घेत होता. आता हे सगळं ऐकून कान हॉस्पिटल पडतो कारण त्याला आठवतं की त्याने प्रिन्सिपलला किरा त्या हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं होतं. आता तिथं चीफ आणि यून पण आले असतात आणि तो टीचर पण त्यांच्यासोबत असतो. आता सीन इथे कट होतो. कान हॉस्पिटल येतो तर त्याला किरा तिथं दिसत नाही. तर तो तिला शोधू लागतो. थोड्या वेळानंतर आपल्याला माहिती पडतं की किरा तिकडेच एका अलमारीमध्ये लपून बसली होती आणि ती त्या लोकांच्या हाती लागली नव्हती. आता कान आणि युवान किराला ह्युमन राईट्सच्या ऑफिसमध्ये घेऊन जातात. किरा सगळ्यांना सांगते की काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी आणि युरी खेळत होतो. युरी वॉशरूम यूज करायला गेली आणि खूप वेळापर्यंत परतली नाही. तर मी तिला शोधायला गेली. तर मला तिथं प्रिन्सिपल दिसले. त्यांनी मला आत बोलावलं आणि मी आत गेली तर त्यांनी मला जबरदस्ती आत नेऊन घाण व्हिडिओज दाखवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण मी तिकडून पळाली. पण तो माझ्या मागे आला. त्याने मला पकडून खूप मारलं आणि माझ्यासोबत वाईट काम केलं. आणि आता कानला बाथरूममधून किंचाळण्याचा आवाज आठवतो आणि तो समजतो की हाच तो इन्सिडंट होता. आता तिथं युरी पण बसली असते. ती पण सांगते की एक दिवशी पाऊस सुरू असताना ती किराचा तिथं बसून वेट करत होती. पण तिथं किरा तर आली नाही. प्रिन्सिपल आला आणि चॉकलेटचं लालच देऊन त्याने तिच्यासोबत पण वाईट काम केलं असतं. आता किरा तिथं येते तर तिला युरी तिथं दिसत नाही. तिला आवाज येतो प्रिन्सिपल ऑफिसमधून. ती हळूच तिकडे जाऊन बघते तर प्रिन्सिपल युरीसोबत काहीतरी करत असतो. हे बघून किरा तिकडून घाबरून पडते. आता प्रिन्सिपल युरीला कोणालाही गोष्ट न सांगण्याची धमकी देतो. आता आपण कानला बघतो त्याच्या अपार्टमेंटमध्ये. तिथं त्याची मॉम त्याच्या मुलीला घेऊन आली असते कारण त्यांच्याकडे आता राहायला घर नव्हतं. त्याच्या घराला विकूनच मॉमने कानला ते स्कूल फंडचे पैसे पाठवले असतात. मॉमला वाटायचं की कानची बस एक चांगली नोकरी लागली पाहिजे. मॉम प्रिन्सिपलची खूप प्रशंसा करते कारण मॉमला प्रिन्सिपलविषयी माहिती नसतं. आता युजिन एज्युकेशन ऑफिस जाऊन स्कूलची कंप्लेंट करते. पण ते लोक तिचं म्हणणं ऐकत नाही. ते बोलतात की या ॲक्टिव्हिटीज क्लास दरम्यान झाल्या नाही तर क्लास संपल्यानंतर झाल्या. त्यात आमची काही चूक नाही. आता युजिन तिकडून रागात निघून पोलीस स्टेशन जाते. पण पोलीसवाले पण कंप्लेंट घेत नाही कारण आपल्याला माहिती असतं की पोलीस या गोष्टीसाठी प्रिन्सिपलकडून लाच घेत होते. आता युजिन हताश होऊन बाहेर येते. तर तिला कळतं की त्यांची केस एक लोकल टीव्ही न्यूज चॅनल कव्हर करण्यासाठी रेडी आहेत. आणि आता आपण टीचरला सूला परत पिटताना बघतो. तो सूला विचारतो की सांग किरा आणि युरी कुठे आहे. युरी आणि किरा दोघीही यावेळेस ह्युमन राईट्सच्या ऑफिसमध्ये या सगळ्यांपासून लपून बसलेल्या होत्या. पण सूला याविषयी माहिती नसतं. तर टीचर सूला मारून मारून अर्धमेलं करतो. प्रिन्सिपल बोलतो की त्याला आता इथे मारू नकोस तर बाहेर नेऊन मार. तो टीचर सूला घेऊन बाहेर जातो तर कान तिथं एक फ्लॉवर पॉट हातात घेऊन आलेला असतो. त्याला सूची कंडिशन बघवल्या जात नाही. तो त्या फ्लॉवर पॉटने त्या टीचरच्या डोक्यावर मारतो आणि सूला तिकडून घेऊन जातो आणि विचारतो सांग तुझ्यासोबत काय झालं. सू सांगतो की स्कूल सुटल्यानंतर टीचर त्याला आणि त्याच्या लहान भावाला त्याच्या घरी नेऊन वाईट काम करायचा आणि ही न्यूज टीव्हीवर टेलिकास्ट होते कारण त्यांनी तिथं कॅमेराज लावून ठेवले असतात. आता पोलीस प्रिन्सिपल, चीफ आणि त्या टीचरला अरेस्ट करून घेऊन जातात. आता कोर्टचा सीन दाखवला जातो जिथं प्रिन्सिपल स्वतःला निर्दोष सांगतो आणि गार्ड बोलतो की मी या स्कूलमध्ये 5 वर्षापासून काम करतोय पण आजपर्यंत असं काही इकडे घडताना मी बघितलं नाही. कानचा वकील त्याला बोलतो आधीच्या जॉबवरून तुला चोरीच्या आरोपातून काढण्यात आलं होतं आणि इथे तुला इतके इझिली जॉब मिळाली. तर इथं गार्ड खोटं बोलतोय हे सिद्ध होतं.
आता डॉक्टरला बोलावलं जातं, जिने युरी आणि किराचा चेकअप केला होता. पण डॉक्टर खोटं बोलते की मुलींच्या आत असं काहीच डॅमेज झालं नाही. पण कानचा वकील त्याच डॉक्टरने त्या दोन्ही मुलींच्या आधीचा जो रिपोर्ट बनवला होता, ज्यात त्याच डॉक्टरने लिहिलं असतं की त्या मुलींच्या बॉडीमध्ये डॅमेज आहे, तो समोर ठेवतो. तर हे सिद्ध होतं की डॉक्टर आता खोटं बोलते. आता कोर्टचा दिवस संपतो. आता कान आणि युजिन त्या तिन्ही मुलांना घेऊन बीचवर जातात. तर किरा सांगते की ती इथे तिच्या पॅरेंट्ससोबत यायची, तेव्हा तिला ऐकायला पण यायचं आणि लाटांचा आवाज ऐकून ती खूप हॅपी व्हायची. पण आता ती ऐकू शकत नाही. बघता बघता दिवस बुडतो आणि ते लोक घरी जाऊ लागतात. तेव्हा कान युरीला बोलते की काश तुम्ही माझे डॅड असता. नेक्स्ट डे युरीला कोर्टमध्ये प्रश्न केला जातात. तर युरी सांगते की हे सगळं तिच्यासोबत थर्ड क्लासपासूनच होत आहे. प्रिन्सिपल आम्हाला चॉकलेटचं लालच देऊन आत न्यायचा, पडण्याचा प्रयत्न केला की मग तो कपड्याने आम्हाला टेबलला बांधायचा. आता कोर्ट संपतं. तर युजीनचा फ्रेंड सांगतो की प्रिन्सिपलचा जो वकील आहे तो युरीच्या पॅरेंट्सना पैसे देऊन त्यांच्या साईडने करू बघतोय केस परत घेण्यासाठी. युरीचे पॅरेंट्स मेंटली डिस्टर्ब असतात आणि ते खूप गरीब असतात, तर मे बी पैशांच्या लालसेत ते केस परत घेऊ शकतील. तेव्हा कानला किमचा कॉल येतो. किम तोच पर्सन असतो ज्याने कान या स्कूलमध्ये जॉब लावली होती. किम कानला भेटायला बोलवतो. तिथं प्रिन्सिपल आणि त्याचा वकील पण बसला असतो. तेव्हा वकील बोलतो की तू डोनेशनचे जे पैसे आम्हाला दिले होतेस ते आम्ही तुला परत करू आणि परत आणखी काही पैसे देऊ. तुला एका रेप्युटेड स्कूलमध्ये जॉब पण मिळवून देऊ. फक्त तू ही केस मागे घे. पण कान मना करून तिकडून निघून जातो, कारण कानला पैसे नको होते, तर त्या मुलांसाठी न्याय हवा होता. नेक्स्ट डे कोर्टमध्ये किराला प्रश्न विचारले जातात. प्रिन्सिपलचा वकील किराला विचारतो की तुझ्यासोबत वाईट काम कोण करायचा, या दोघांमधून ओळख. तिथं तो प्रिन्सिपल आणि चीफ या दोघांनाही बसवतो आणि आपल्याला माहिती असतं की दोघंही ट्विन आहेत आणि दिसायला पण सेम आहे. किरा तरीही प्रिन्सिपलला ओळखते. सगळे किराला विचारतात की तिने हे कसं केलं. तेव्हा किरा सांगते की जेव्हा मी साईन लँग्वेज यूज केली तेव्हा प्रिन्सिपलचे फेशियल एक्सप्रेशन चेंज झाले, पण चीफचे एक्सप्रेशन चेंज झाले नाही. प्रिन्सिपलला साईन लँग्वेज यायची आणि किराने साईन लँग्वेजमध्ये बोललं असतं की आय विल किल यू, कारण प्रिन्सिपल याच पद्धतीने साईन लँग्वेजमध्ये धमकवायचा. त्यामुळं त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले असतात. वकील दुसरा प्रश्न विचारतो की तू सांगितलं होतंस की आवाजाचा पाठलाग करत तू प्रिन्सिपल ऑफिसमध्ये पोहोचली, पण तुला आवाज कसा ऐकायला आला, तू तर ऐकू शकत नाहीस. तेव्हा किरा बोलते की मला थोडं थोडं ऐकायला येतात. तर वकील तिथंच कोर्टमध्ये किराची टेस्ट घेतो. मागे म्युझिक लावलं जातं, तर किरा तिचे हात वर करते आणि ती ही टेस्ट पास होते. आजचा कोर्टचा दिवस संपतो. युजीन सूच्या आजीला भेटायला जाते, जिथं आधीच येऊन पोचली असते. तिने सूच्या आजीला पैसे देऊन मामला मिटवायला सांगितला असतो, म्हणजे आता यूची केस कोर्टमध्ये लढल्या जाणार नव्हती. ही गोष्ट जेव्हा सूला कळते तर तो खूप रडतो, कारण त्याच लोकांमुळं त्याच्या भावाची डेथ झाली होती आणि दोन्ही भावांना इतकं सफर करावं लागलं होतं. त्याच रात्री किरा कानजवळ येऊन सांगतो की जेव्हा प्रिन्सिपल तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला होता तेव्हा त्याने टीव्हीवर एक घाण व्हिडिओ लावून ठेवला होता. आता युजीन आणि कान प्रिन्सिपल ऑफिस जातात, तर तिथं कॅसेट शोधतात. कॅसेट मिळाल्यावर ते प्ले करतात, ज्यात क्लिअरली दिसतं की प्रिन्सिपल युरीसोबत वाईट काम करतोय. ही कॅसेट वकिलाला दाखवल्या जाते, तर वकील बोलतो की ही कॅसेट मी जजला एकट्यात दाखवेल, कारण ही कॅसेट आपण कोर्टमध्ये प्ले करू शकत नाही. आता कोर्टचा लास्ट दिवस असतो. जज साहेब त्याचं जजमेंट देतात की प्रिन्सिपल, चीफ आणि टीचरला 6 ते 8 महिने जेलमध्ये ठेवला जाईल आणि त्यानंतर 1-2 वर्ष पोलिसांच्या निगराणीत. म्हणजे इतका मोठा क्राईम करूनही त्यांना किती नगण्य पनिशमेंट मिळाली होती. हे डिसिजन ऐकून प्रिन्सिपल, चीफ आणि टीचर सगळेच खुश होऊन सेलिब्रेट करू लागतात. तर मुलं रडू लागतात, कारण त्यांना वाटतं की त्यांना न्याय मिळाला नाही. कानच्या वकिलाने आणि जजने प्रिन्सिपलकडून पैसे खाऊन त्यांना इतकी कमी शिक्षा दिली होती. आता जेल जाण्याआधी प्रिन्सिपलची टीम एक पार्टी करत असतात. कान आता त्याची सिटी सिऊलला परत जात असतो. युजीन त्याला गुड बाय करायला जाते आणि जेव्हा ती घरी परतते तेव्हा किरा तिला सांगते की सू टीचरच्या घरी त्याला जीवे मारण्यासाठी गेलाय. युजीन ही गोष्ट कानला सांगते, तर कान कार रिव्हर्स घेऊन परत येतो. आपण बघतो की टीचर पार्टी करून घरी परततोय, तर सू त्याला पकडतो, तर टीचर त्याला बेदम मारतो आणि दोघांचं भांडण होतं. तर सू टीचरला घेऊन ट्रेनच्या पटरीवर जातो आणि समोरून ट्रेन पण येत होती. त्यात दोघांचाही ट्रेनखाली येऊन मृत्यू होतो. हे सगळं कान त्याच्या डोळ्याने बघतो. इतकं सगळं झाल्यानंतर युजीन आणि ह्युमन राईटवाले कोर्ट बाहेर उपोषणावर बसतात
पण तिथं त्यांचं कोणीच ऐकत नाही. आता सगळे हळूहळू त्यांच्या कामावर परततात. असंच 1 वर्ष जातं. कान आता सिऊलमध्ये शिफ्ट झाला असतो. युजीन एक दिवशी त्याला मेसेज करून सांगते की दोन्ही मुली आता ठीक आहेत आणि ह्युमन राईट वाल्यांकडेच राहत आहेत. युजीनने केस अपीलची केस पण टाकली होती, जिला रिजेक्ट करण्यात आलं असतं. कान एक पोस्ट बघतो आणि त्याला बघून तिथे थांबतो आणि इथे मूव्हीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं सायलेन्स मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.